नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करू वर्ल्ड जॉग्राफीमधला पृथ्वीशी संबंधित जे आपली सिरीज चालू आहे सर्व एक्झामसाठी काही डेफिनेशन्स, आपण काही मूलभूत संकल्पना डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. पाहू आपण एकदम बेसिक गोष्टी. सर्वात अगोदर आहे दीर्घिका गॅलेक्सी. असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमाला यांच्या समूहाला, म्हणजे पहा सूर्य आपला एक तारा आहे, असे असंख्य तारे मिळून आणि त्या ताऱ्याभोवती फिरणारे काही ग्रह यांचा जो समूह राहते त्यांना म्हणते दीर्घिका. ठीक आहे, म्हणजे तारे, असंख्य तारे प्लस ग्रहमाला, असंख्य ग्रहमाला हे मिळून काय बनते तर दीर्घिका बनते, म्हणजे गॅलेक्सी बनते. मिल्की वे काय आहे? आकाशगंगा. आपला सूर्यमाला, आपली जी सूर्यमाला आहे ते ज्या गॅलेक्सीमध्ये आहे त्याला आकाशगंगा असे म्हणतात. लक्षात, म्हणजे सूर्य ज्या गॅलेक्सीमध्ये असे असंख्य तारे आहे, ठीक आहे, पण आपला सूर्यही एक तारा आहे. हा सूर्य ज्या गॅलेक्सीमध्ये येते त्याला म्हणते मिल्की वे, म्हणजे आकाशगंगा. त्यानंतर हे आपण डीपमध्ये पाहू नंतर. त्यानंतर पाहू आपण एक एक टॉपिक. सगळ्यात पहिले पहा, सगळ्यात पहिला प्रश्न आहे तारे म्हणजे काय होते. ठीक आहे, तर पहा तारे, ग्रह आणि उपग्रह. ठीक आहे, हे पाहू आपण, याची डेफिनेशन पहा. तारे म्हणजे काय होते, बरोबर लक्ष द्या. तारा आहे हा, समजा तारे म्हणजे ज्यांना स्वतःचा प्रकाश असते, म्हणजे जे स्वयंप्रकाशी असते. ठीक आहे, दुसरं जे स्वतः ऊर्जा तयार करू शकते. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ताऱ्याशी संबंधित. जे तारे म्हणजे काय, तर जे ज्यांना स्वतःचा प्रकाश असते आणि जे स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करू शकते त्याला तारे असे म्हणतात. पाहू आपण, सूर्य या डेफिनेशनमध्ये बसते, कारण सूर्य एक तारा आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे, स्वतःचा प्रकाश स्वतः तयार करते आणि स्वतःची ऊर्जाही तो स्वतः तयार करते, म्हणून सूर्य काय एक तारा आहे. आता ग्रह म्हणजे काय होते. ग्रह ज्यांना नाही का स्वतःचा प्रकाश नाही आहे, जे ऊर्जाही तयार करू शकत नाही, ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही, जे ऊर्जा तयार करू शकत नाही आणि ते ताऱ्याभोवती एका विशिष्ट कक्षेभोवती फिरतात, त्यांना ग्रह असे म्हणतात. पहा ग्रहाची डेफिनेशन. ज्यांना जे स्वयंप्रकाशी नाही, ज्यांना स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करता येत नाही आणि ताऱ्याभोवती ते एका विशिष्ट कक्षेभोवती फिरतात, त्याला ग्रह असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल पृथ्वी. पहा पृथ्वीला स्वतःचा प्रकाशही नाही आहे आणि स्वतःची ऊर्जाही तयार करू शकत नाही, म्हणून पृथ्वी काय ग्रह आहे. त्यानंतर उपग्रह. पहा उपग्रह काय आहे, याची डेफिनेशन ग्रहासारखीच आहे. ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही, ज्यांच्याजवळ ऊर्जा नाही आणि जे ग्रहाभोवती एका विशिष्ट कक्षेभोवती फिरतात त्याला उपग्रह असे म्हणतात. पहा ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही, दुसरं ज्यांना स्वतःची ऊर्जा तयार करता येत नाही, परंतु ते ग्रहाभोवती एका विशिष्ट कक्षेभोवती फिरतात, त्याला म्हणतात उपग्रह. फॉर एक्झाम्पल चंद्र. चंद्राला स्वतःचा प्रकाशही नाही आहे, जोही प्रकाश आहे तो सगळं सूर्याचा आहे, पौर्णिमेच्या दिवशी ते दिसते. त्यानंतर त्याला स्वतःची ऊर्जाही नाही आहे आणि तो पृथ्वीभोवती एका विशिष्ट कक्षेभोवती फिरते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, चंद्राला पृथ्वीचा उपग्रह, एकमेव उपग्रह आहे पृथ्वीला चंद्र. त्यानंतर आहे डेफिनेशन पहा, लघुग्रह. कशाला म्हणते लघुग्रह. पहा मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान असंख्य खगोल पट्ट्या आहे. मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान असणाऱ्या लहान खगोलीय पट्ट्यांना लघुग्रह असे म्हणतात. झालं क्लिअर. मंगळ आणि गुरु दरम्यान असणाऱ्या लहान खगोलीय पट्ट्यास लघुग्रह असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजे लघुग्रह कुठं असते, मंगळ आणि गुरुच्या दरम्यान. त्यानंतर आहे बटुग्रह. बटुग्रह म्हणजे काय होते, सगळ्यात शेवटचा तुम्हाला माहित आहे, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, त्याच्यानंतर गुरु, शुक्र, त्यानंतर नेपच्यून. आपल्याला एक बेसिक गोष्ट माहीत आहे. कोणती बेसिक गोष्ट,
बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. त्यानंतर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. नेपच्यून शेवटचा ग्रह आहे आपला सूर्यमालेतला. तर बा जो सूर्याभोवती फिरते. बटू म्हणजे काय होते, नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारे काही लहान आकाराचे जे खगोल असते त्यांना बटुग्रह असे म्हणतात. समजलं? म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे जे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही जे लहान आकाराचे खगोल आहेत त्यांना काय म्हणतो आपण, बटुग्रह. फॉर एक्झाम्पल प्लुटो. बरं, प्लुटो काय होता पहिले, हा 2006 पर्यंत सूर्यमालेतला हा 9वा ग्रह होता. परंतु प्लुटो हा सूर्यापासून सर्वाधिक लांबचा ग्रह होता. पण 2006 मध्ये काय झालं, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियननं ग्रहाची नवीन व्याख्या केली आणि प्लुटोला ग्रहाच्या व्याख्यातून काढून टाकलं. तो कशात आता, बटुग्रहमध्ये आहे. त्यानंतर उल्का. आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. हे जे घटना आहे, तारा तुटून पडताना दिसणं, त्याला आपण म्हणतो उल्कापात. परंतु कधी कधी काय होते, अनेक वेळा हे उल्का नाही काय, लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे एक शिलाखंड असते. लघुग्रहाचा जो पट्टा आहे त्यातून शिलाखंड आहे, ते पृथ्वीच्या वातावरणात आले, त्याच्यावर नाही का घर्षण होते आणि घर्षणाने ते जळतात. त्याला उल्का असे म्हणतात. ठीक आहे. लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात येते तेव्हा त्याच्यावर कोणती क्रिया होते, घर्षणाची. आणि हे शिलाखंड घर्षणाने जळतात आणि त्यांना काय म्हणतो आपण, उल्का असे म्हणतात. आणि शिलाखंड कुठून येते, लघुग्रहाच्या पट्ट्यातून. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात, त्यांना मेटोरिस्ट असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात नाही का लोणार सरोवर जे आहे, असंच अशनी आघाताने म्हणजे मेटोरिट आघाताने तयार झालेले आहे. त्यानंतर आहे धूमकेतू. धूमकेतू काय, धूमकेतू अवकाशातील नाही का गोठलेले द्रव्यांनी आणि धूलकणांनी बनलेला आहे. पहा धूमकेतू कशानं बनलेला आहे, द्रव्य आणि धूलकणांनी बनलेला आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे येथील द्रव्याचे रूपांतरण नाही का, धूमकेतूतील द्रव्याचे रूपांतरण वायूत झालेले आहे. आणि हे जे वायू आहे हे सूर्याच्या विरुद्ध दिशेने जातात, त्यामुळे काही धूमकेतू नाही का लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतू सूर्याभोवती दीर्घ लंबूराकार कक्षेत प्रदक्षिणा घालतात. ते जेव्हा सूर्याच्या जवळ येतात तेव्हाच पृथ्वीवरून दिसतात. ठीक आहे. आणि हालेचा धूमकेतू सामान्यतः दर 76 वर्षांनी दिसतो. याच्यापूर्वी तो 1986 मध्ये दिसला होता. हालेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो, 1986 मध्ये दिसला होता. ठीक आहे. म्हणजे याच्यानंतर तो कधी दिसन, ठीक आहे, 2062 मध्ये आता डबल हॅलेनाचा आपल्याला धूमकेतू दिसन. धूमकेतू कशाने बनलेला आहे, द्रवांनी आणि धूलकणांनी. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे रूपांतर कशात झाले, वायूत. आणि तो सूर्याभोवती कसा फिरते, लंबवर्तुळाकार. आणि जेव्हा जवळ येते तेव्हाच तो पृथ्वीवरून दिसू शकतो. आणि हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. याच्यापूर्वी 1986 मध्ये दिसला होता. याच्यानंतर आता 76 वर्षांना म्हणजे कधी दिसन, तर 2062 मध्ये. त्यानंतर पहा विश्व म्हणजे काय होते. आपलं जे विश्व आहे हे नाही काय अब्जावधी गॅलेक्सीपासून बनलेलं आहे. म्हणजे विश्व सर्वात मोठं, त्याच्या मोठी आहे दीर्घिका लक्षात, आणि त्याच्यानंतर येते जग. तर पहा अब्जावधी गॅलेक्सीपासून विश्व बनते. आणि आपल्या गॅलेक्सीचे जे नाव आहे ते आहे आकाशगंगा. आकाशगंगेत अब्जावधी तारे आहे आणि त्यापैकी एक आहे सूर्य. सूर्याभोवती जे 8 ग्रह मिळून सूर्यमाला बनते. आणि 8 ग्रहापैकी पृथ्वी हा आपला ग्रह म्हणजे आपले जग होय. ठीक आहे, समजलं असं. त्याच्यानंतर काही माहिती पाहू आपण. 1994 पर्यंत मॅग्लेनिका क्लाउड्स हा आपल्या आकाशगंगेला नाही काय सर्वात जवळची गॅलेक्सी मानल्या जात असे. आपल्या आकाशगंगेची सर्वात जवळची गॅलेक्सी कोणती होती, मॅग्लेनिका क्लाउड्स. 1994 पर्यंत. 1994 नंतर सॅगडेग या गॅलेक्सीचा शोध लागला. हे आपल्या आकाशगंगेपासून 50 प्रकाश वर्ष दूर होती. त्यानंतर 2003 मध्ये नवीन याचा शोध लागला, कॅनिस मेजर ड्रॉप गॅलेक्सी. आता ही सध्या आपल्या आकाशगंगेला सर्वात जवळची गॅलेक्सी आहे. तुम्हाला जर विचारलं आपल्या आकाशगंगेला सर्वात जवळची गॅलेक्सी कोणती आहे 2003 पासून, कोणती आहे, कॅनियस मेजर
ड्रॉप गॅलेक्सी. ठीक आहे. त्यानंतर स्पिरिकल अँड्रोमेडा काय आहे? आपल्या आकाशगंगेला सर्वात जवळची स्पिरिकल गॅलेक्सी अँड्रोमेडा. ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्सिमा सेंच्युरी सूर्याला सर्वात जवळचा तारा आहे प्रॅक्सिमा सेंच्युरी. आणि पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता आहे? सूर्य. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अल्फा सेंच्युरी कोणता आहे? अल्फा सेंच्युरी म्हणजे पृथ्वीला सूर्यानंतरचा सर्वात जवळचा तारा. काही गोष्टी पाहिल्या आपण. आपला आकाशगंगेपासून सर्वात जवळची गॅलेक्सी कोणती आहे? कॅनियस मेजर ड्रॉप गॅलेक्सी 2003 पासून. 1994 मध्ये कोणती होती? मॅग्लिनिका क्लाउड्स. आणि 1994 पासून सॅगडॅग नावाची. आणि 2003 पासून झाली कॅनियस मेजर ड्रॉप गॅलेक्सी. 25,000 प्रकाशवर्षे दूर आहे. त्यानंतर सगळ्यात स्पेरिकल गॅलेक्सी जे आपल्या आकाशगंगेला जवळ आहे अँड्रोमेडा. प्रॉक्सिमा सेंच्युरी काय? सूर्याला सर्वात जवळचा तारा आणि सूर्य आपल्या पृथ्वीला सर्वात जवळचा तारा आहे. आणि अल्फा सेंच्युरी काय आहे? पृथ्वीला सूर्यानंतरचा सर्वात जवळचा तारा. हे त्यानंतर बघा डॉग स्टार काय? सूर्यमालेतून पाहिले असता सर्वात प्रखर तारा. ध्रुव तारा काय? ध्रुव तारा फक्त उत्तर गोलार्धातून दिसतो. तो उत्तर दिशा दर्शवतो. त्यानंतर सूर्यमालातून दिसणारा सर्वात महत्त्वाचा तारा आहे आणि हा नेहमी स्थिर असतो. ध्रुव ताऱ्याशी संबंधित 3 गोष्टी: उत्तर गोलार्धात दिसतो, उत्तर दिशा दर्शवतो आणि विश्वात स्थिर असतो नेहमी. आणि सूर्यमालातून दिसणारा सर्वात महत्त्वाचा तारा आहे. त्यानंतर आपला जो प्रकाश आहे हा नाही काय एका सेकंदात 3 लाख किलोमीटर अंतर कापते. 3 लाख किलोमीटर. असं जर प्रकाश आपल्या समोरून जाते तर किती? 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढं अंतर कापते. तर एका वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर म्हणजे होते प्रकाश वर्ष. तर किती आहे? 9.46 इंटू 10⁻10 किलोमीटर. 9.46 इंटू 10⁻12 किलोमीटर एवढं लाईट इयर आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट 1 AU. पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यानचे जेवढे अंतर आहे त्याला म्हणतात 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि किती आहे? 14,96,00,000. ठीक आहे. पार्सेक म्हणजे काय होते? एक पार्सेक म्हणजे 3.26 प्रकाश वर्ष. एक पार्सेक इज इक्वल टू 3.26 प्रकाश वर्ष, लाईट इयर. त्यानंतर पहा रेड जाईंट म्हणजे काय होते? जेव्हा नाही काय तारा कशापासून बनलेला आहे? तारामध्ये हायड्रोजन राहते आणि हेलियम राहते. स्वतःला प्रकाश असते ताऱ्याले, तर हायड्रोजन अणूचे रूपांतर हेलियममध्ये होत असताना ऊर्जा निर्माण होते. ताऱ्यामध्ये 70% असते हायड्रोजन, 28% हेलियम. ठीक आहे. एवढं माहिती आहे आपल्याला. रेड जाईंट काय? ज्यावेळी ताऱ्यातील सर्व हायड्रोजन संपतो त्यावेळी त्याचे रूपांतर कित्येक पट्ट्याने मोठ्या रेड जाईंटमध्ये होते. म्हणजे ज्यावेळेस ताऱ्यातलं हायड्रोजन संपन तेव्हा त्याचं रूपांतर कसं होतं? रेड जाईंट म्हणजे. नोवा म्हणजे काय होते? जेव्हा त्याची प्रखरता 10 ते 20 पटीने वाढते त्या ताऱ्यांना नोवा असे म्हणतात. प्रखरता जर 20 पटीपेक्षा खूप जास्त प्रमाणात वाढली त्याला सुपरनोवा असे म्हणतात. त्यानंतर कॉन्स्टिलेशन्स म्हणजे राशीपुंज. पहा ताऱ्याचा गट आहे आणि त्यापासून तयार होणाऱ्या आकृत्यांना राशीपुंज असे म्हणतात. ताऱ्याचा गट, वेगवेगळ्या ताऱ्याचा गट, सप्तऋषी. ठीक आहे. त्यानंतर तारा नाही का एक जीवनक्रमातून जात असतो. ज्यावेळी त्याच्यातील सर्व हायड्रोजनचे रूपांतरण हेलियममध्ये होईल तेव्हा तारा मरेन. हायड्रोजनचे रूपांतरण हेलियम अणूमध्ये झाल्यावर तारा डेट होते आणि नाश झाल्यावर त्याचे रूपांतरण व्हाईट ड्राफ्ट्स, पल्सर किंवा ब्लॅक होल्समध्ये होऊ शकते. आपला जो तारा लुकलुकताना दिसतो तो कशामुळे? प्रकाशाच्या अपवर्तनामुळे. ठीक आहे. अपवर्तनामुळे तारा लुकलुकताना आपल्याला दिसतो. एवढं पहिलं आपण डीपमध्ये पूर्ण पृथ्वी आपण संपवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंसं अजून एखादा चॅप्टर राहिला आहे, आपण तो सगळ्यात शेवटी घेऊ. उद्यापासून वर्ल्ड जॉग्राफीचा नवीन पार्ट चालू करू आपण. उद्याचा चॅप्टर आहे ना आपला पृथ्वीचे अंतरंग.